माझे भाग्य माझ्या हाती जाणिले आहे मी, कुणी न येऊनी करीतो उद्धार ओळखले आहे मी. मीच उठणे मीच चालणे ध्येयाच्या रस्त्यावरुनी, संगे आहे भाग्यश्री जी माझ्या हृदयातील शक्ती. या ओळींमध्ये भाग्यश्री फाउंडेशन या संस्थेचे उद्दिष्ट सामावलेले आहे. ठाणे येथील सुप्रसिद्ध उद्योजक डॉक्टर जितेंद्र खेर यांनी 2007 साली भाग्यश्री फाउंडेशन या संस्थेची स्थापना केली. 2011मध्ये ही संस्था रजिस्टर करण्यात आली. शिक्षण, सहकार्य, शक्ती व चातुर्य ही या संस्थेची मुख्य तत्वे आहेत. कुठल्याही देशाच्या, समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी, स्थैर्य व प्रगतीसाठी त्या देशातील तरुण पिढीला योग्य शिक्षण मिळणे आवश्यक आहे. योग्य शिक्षण म्हणजे केवळ डिग्र्या नव्हेत, तर कुठल्याही गोष्टीकडे पाहण्याचा विकसित दृष्टिकोन म्हणजेच चातुर्य व कुठल्याही प्रसंगाला धैर्याने सामोरे जाण्याची क्षमता म्हणजेच शक्ती, अशा प्रकारचे शिक्षण प्रत्येक व्यक्तीला मिळणे आवश्यक आहे आणि त्यासाठी सहकार्य करणे हे भाग्यश्री फाउंडेशन या संस्थेचे मुख्य उद्दिष्ट आहे. भाग्यश्री फाउंडेशनद्वारे विविध मान्यवरांची शिबिरे मुख्यत्वे आर्थिक रेषेखालील विद्यार्थ्यांच्या शाळांमध्ये घेण्यात आली. शिक्षण हा प्रत्येक नागरिकाचा मूलभूत हक्क आहे आणि ते तळागाळातील प्रत्येक मनुष्यापर्यंत जावे याकरिता विविध पातळींवर प्रयत्न सुरू आहेत. आर्थिक रेषेखालील मुलांसाठी काम करताना एक गोष्ट प्रामुख्याने लक्षात आली. या मुलांना जर विचार करायला प्रवृत्त केलं किंवा त्यांच्या विचारांना योग्य दिशा दिली तर ही मुले देखील कुठल्याही क्षेत्रात मागे पडत नाहीत. भाग्यश्री फाउंडेशनतर्फे पालक सभा ह्या दरवर्षी घेण्यात येत असत, परंतु कित्येकदा अनेक पालक या सभांना येऊ शकत नसत. त्यांचा रोजगाराचा प्रश्न असायचा. त्यांचं उत्पन्न त्या रोजगारावर अवलंबून असल्यामुळे प्रत्येक वेळी सुट्टी घेऊन किंवा वेळ काढून त्यांना शाळेत येणं शक्य नव्हतं. यामुळे एक नवीन योजना भाग्यश्री फाउंडेशनतर्फे आखण्यात आली की ज्या शाळांमध्ये काम सुरू होतं तेथील विद्यार्थ्यांच्या प्रत्येक विद्यार्थ्यांच्या घरांना वर्षातून एकदा भेट द्यायचं ठरवलं गेलं. साधारण रविवार हा भेटीचा दिवस तेव्हा आम्ही ठरवत असू. 1 आठवडा आधी आम्ही येणार असा निरोप त्यांच्या पालकांना पाठवला जाई. यामुळे सुट्टी घेणे किंवा वेळ काढून घरी राहणे त्यांना शक्य होत असे. शिक्षक स्वतः आपल्या घरी येणार आहे त्या गोष्टीचे त्यांना इतके अप्रूप वाटायचे की त्यावेळेला एक तरी पालक आवर्जून घरी राहायचे. या भेटींदरम्यान एक गोष्ट लक्षात आली की ज्या मुलांना चांगलं समजतं आहे वर्गात, तर त्यांच्या घरी त्यांच्या पालकांचं लक्ष असायचं त्यांच्याकडे, आणि जे पालक आपल्या मुलांकडे लक्ष देत नव्हते किंवा घरचं वातावरण चांगलं नव्हतं किंवा मूल अति लाडावलेलं होतं, अशा मुलांची शैक्षणिक प्रगती फार मंद गतीने होत असे. फार चांगला उपयोग ह्या मुलांच्या घरांना भेटी देण्याचा दिसून आला. PRC पॅराप्लेजिक रिहॅबिलिटेशन सेंटर येथे युद्धामध्ये किंवा चकमकीत जायबंदी झालेल्या सैनिकांचं पुनर्वसन करण्यात येतं. या संस्थेमध्ये भाग्यश्री फाउंडेशनतर्फे आर्थिक रेषेखालील शाळेमधील विद्यार्थ्यांना नेण्यात आले. तिथे अपंग सैनिकांबरोबर त्यांचे विविध खेळ आयोजित करण्यात आले होते. सैनिकी वृत्ती कशा प्रकारची असते, कुठल्याही संकटाचा ते कशा प्रकारे धैर्याने सामना करतात व अपंगत्व येऊनही कशा प्रकारे स्वतःला चित्रकला, खेळ, लिखाण, वाचन, संगीत अशा विविध ॲक्टिव्हिटीजमध्ये व्यस्त ठेवून आनंदाने जगतात, या गोष्टी तिथे विद्यार्थ्यांना शिकायला मिळाल्या, प्रत्यक्ष पाहायला मिळाल्या. तेथील मिलिटरी हॉस्पिटलमध्ये उपचार घेत असलेला शौर्यचक्र विजेता 9 पॅरा रेजिमेंटचा कमांडो कॅप्टन मनीष यांनी मुलांशी संवाद साधला. विद्यार्थ्यांसाठी हा एक नुसता अविस्मरणीय अनुभव ठरला नाही, तर त्यांच्या पुढील जीवनामध्ये या घटनेचे सकारात्मक परिणाम पाहायला मिळाले. तसेच तेथील बॅडमिंटन खेळाडूंकरिता कॉमनवेल्थ चॅम्पियन अदिती मुटाटकर यांचे सराव शिबिर भाग्यश्री फाउंडेशनतर्फे आयोजित करण्यात आले. भाग्यश्री फाउंडेशनतर्फे गरजू रुग्णांकरिता पोलीस अधिकारी श्री विश्वास नांगरे पाटील यांच्या हस्ते ॲम्ब्युलन्स लोकार्पण करण्यात आली. कारागृहामध्ये रक्तदान शिबिरांचे व मेडिकल कॅम्प्सचे आयोजन करण्यात आले.
भायखळा येथील महिला बंद्यांकरिता विविध शिबिरे भाग्यश्री फाउंडेशनतर्फे घेण्यात आली. याच दरम्यान ख्यातनाम अणुशास्त्रज्ञ पद्मविभूषण डॉक्टर अनिल काकोडकर यांच्या मार्गदर्शनानुसार ठाणे महानगरपालिकेच्या शिक्षकांकरिता भाग्यश्री फाउंडेशनने MKCL महाराष्ट्र नॉलेज कॉर्पोरेशन लिमिटेड या संस्थेबरोबर काही शिबिरे घेतली. त्यानंतर डॉक्टर अनिल काकोडकर यांनी त्यांचा प्रदीर्घ अनुभव व प्रगाढ ज्ञान याद्वारे रोजनिशी उपक्रमाला एक आकार दिला. ठाणे महानगरपालिका तसेच भिवंडी महानगरपालिकेच्या शाळांमध्ये मोठ्या प्रमाणावर रोजनिशी उपक्रम राबविण्यात आला. या प्रसंगी ठाणे महानगरपालिकेचे ॲडिशनल कमिशनर श्री अशोक कुमार रणखाम यांचे फार मोलाचे सहकार्य आम्हाला लाभले. हा उपक्रम पुढे अगस्ती विद्यालय अकोले संस्थेच्या विविध शाळा, सिद्धटेक, गुहागर, हेदवी, नाशेरा, अहमदनगर येथील काही शाळा, जनता विद्यालय, सुधागड एज्युकेशन सोसायटीच्या शाळा, विक्रोळी विद्यालय अशा विविध शाळांमध्ये या उपक्रमाचे प्रशिक्षण शिक्षकांना देण्यास सुरुवात झाली. नूतन भारत विद्यालय ही नानावाडा पुणे येथील शाळा, जिथे बुधवार पेठेतील वेश्यावस्तीतील स्त्रियांची मुले शिकायला येतात. तेथील मुख्याध्यापिका श्रीमती संध्या पांढरे यांच्या विनंतीवरून भाग्यश्री फाउंडेशनतर्फे तेथील मुलांकरिता विविध शिबिरे घेण्यात आली. तेथील मुलांच्या विकासाकरिता त्यांचे पालक म्हणजे त्यांच्या माता यांना विश्वासात घेणे फार आवश्यक होते. त्या सामाजिक दडपणामुळे पालक सभेला देखील उपस्थित राहत नसत. मग त्यांनी शाळेत यावे, आपल्या मुलांच्या प्रगतीत रस घ्यावा, जाणून घ्यावं की आपली मुलं काय करत आहेत. यासाठी त्यांचे हळदी कुंकू, नवरात्रात देवी पूजा असे कार्यक्रम भाग्यश्री फाउंडेशनतर्फे आयोजित केले गेले आणि या गोष्टीमुळे त्या विश्वासाने शाळेतील मीटिंगला, कार्यक्रमांना येऊ लागल्या व आपल्या मुलांच्या प्रगतीत लक्ष घालू लागल्या. आज देखील भाग्यश्री फाउंडेशनतर्फे तेथे नवरात्रातील पूजा हा कार्यक्रम दरवर्षी घेतला जातो. मुलांना मिलिटरीविषयी, तेथील प्रवेशाविषयी माहिती मिळावी याकरिता बेसिक मिलिटरी परिचय हे प्रशिक्षण मेजर सुभाष गावण यांच्या मार्गदर्शनानुसार महानगरपालिकेच्या शाळांमध्ये घेण्यात आले. जर कुणाला मिलिटरीमध्ये जायचं असेल तर तिथे कोणत्या संधी उपलब्ध आहेत, 12वीमध्ये किती टक्के मार्कांची आवश्यकता आहे, तसेच इतर शैक्षणिक पात्रता कोणती आवश्यक आहे, शारीरिक योग्यता कुठली आवश्यक आहे याविषयी मेजर गावंड यांनी त्यांना खूप चांगल्या प्रकारे माहिती दिली आणि या शिबिरांना विविध शाळांमध्ये चांगला प्रतिसाद मिळत गेला. दिवंगत नेते श्री मनोहर पर्रीकर संरक्षण मंत्री असताना 2016मध्ये डॉक्टर जितेंद्र खेर व शिल्पा खेर यांना बेसिक मिलिटरी परिचय सर्व शाळांमध्ये सुरू करण्याबाबत चर्चा करण्याकरिता दिल्ली येथील संरक्षण मंत्रालयात त्यांनी बोलाविले होते. सैनिकी घडणीचा सैनिक कशा प्रकारे घडवला जातो याचा परिचय विद्यार्थ्यांना जर त्यांच्या शालेय शिक्षणाच्या वयातच झाला तर त्यांच्या सर्वांगीण विकासासाठी याचा फार चांगला उपयोग होईल. या विचाराने स्वदेशी उपक्रम ज्याचे मार्गदर्शक डॉक्टर अनिल काकोडकर आहेत व आत्मनिर्भर युवक उपक्रम ज्याचे मार्गदर्शक लेफ्टनंट जनरल डॉक्टर दत्तात्रय शेकटकर आहेत, हे दोन्ही उपक्रम मिळून शालेय विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरिता सक्षम नागरिक मोहीम हा उपक्रम विविध शाळांमध्ये राबवण्याचे ठरले. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री संजय सिंह चव्हाण यांच्या सहकार्याने सक्षम नागरिक मोहीम हा उपक्रम कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक विभागाच्या शाळांकरिता राबवण्यास सुरुवात झाली. कोल्हापूर जिल्हा परिषद प्राथमिक विभाग शिक्षणाधिकारी श्रीमती आशा उबाळे, इतर सर्व अधिकारी तसेच लोकमतचे पत्रकार समीर देशपांडे यांचे सहकार्य या उपक्रमाला लाभले. 2021 पासून हा उपक्रम कोल्हापूर जिल्हा परिषदेच्या विविध शाळांमध्ये सुरू असून जून 2023मध्ये या उपक्रमाअंतर्गत उत्तम काम केलेल्या शिक्षकांना कोल्हापूर जिल्हा परिषद व भाग्यश्री फाउंडेशनतर्फे माननीय श्री संजय सिंह चव्हाण यांच्या हस्ते प्रशस्तीपत्रक देऊन गौरवण्यात आले. कोल्हापूर जिल्हा परिषदेचे आत्ताचे मुख्य कार्यकारी अधिकारी माननीय श्री संतोष पाटील व शिक्षणाधिकारी श्रीमती मीना शेणकर मॅडम यांच्या सहकार्य व मार्गदर्शनानुसार हा उपक्रम कोल्हापूर जिल्हा परिषदेमध्ये सुरू आहे व विविध शिक्षकांचे, अधिकाऱ्यांचे फार चांगले सहकार्य इथे लाभत आहे.
जीवनातील शाश्वत यशाविषयी लहानपणापासून मुलांच्या मनात जाणीव निर्माण व्हावी याकरता भाग्यश्री फाउंडेशनच्या उपाध्यक्ष श्रीमती शिल्पा खेर यांनी यश म्हणजे काय या पुस्तकांचे लेखन केले असून त्यामध्ये अनेक खऱ्या अर्थाने यशस्वी व्यक्तींनी जीवनातील खऱ्या यशाविषयीचे आपले विचार मांडले आहेत. विविध पुस्तके त्यांनी मुलांकरिता व युवकांकरिता लिहिली आहेत, ज्यांचे प्रकाशन ग्रंथाली प्रकाशन या संस्थेतर्फे झाले आहे. ही पुस्तके शाळांकरिता किंवा शैक्षणिक संस्थांकरिता मोफत किंवा अत्यंत कमी दरात उपलब्ध आहेत. भोसला मिलिटरी स्कूल या प्रख्यात सैनिकी विद्यालयाचे संस्थापक डॉक्टर बाळकृष्ण मुंजे यांच्या जीवनावर आधारित तरुणांकरिता व युवकांकरिता हिंदी व मराठी भाषेतील पुस्तके श्रीमती शिल्पा खेर यांनी लिहिलेली आहेत. योग्य शिक्षणाद्वारे मार्गदर्शनाद्वारे प्रत्येक व्यक्तीच्या विशेषतः मुलांच्या मनात हा विश्वास उत्पन्न व्हावा की माझी भाग्यश्री म्हणजे माझ्या हृदयातील शक्ती माझ्या प्रयत्नाने मला जागृत करायची आहे. या ध्येयाने भाग्यश्री फाउंडेशनचे काम सुरू राहणार आहे.